वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। खरं तर आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथं भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। तुम्ही माझ्या साईडला पाहू शकता, मंदिर अतिशय सुंदर पद्धतीनं फुलांची आरास केलेली आहे आणि तुम्हाला मोर दिसतील, इथे भरपूर मोर आहे आणि अगदी खालीपासून मंदिराच्या अगदी शिखरापर्यंत वरती झेंड्यापर्यंत ही आरास केलेली आहे आणि त्यानिमित्तानं इथं भाविकांनी खूप गर्दी केलेली आहे। आज सकाळी पहाटे 3 वाजता मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आणि तेव्हापासूनच भाविक इथं गर्दी करतायत। अतिशय सुंदर अशी ही आरास तुम्ही आता पाहताय। शेवंती, झेंडू आणि अशा विविध फुलांची आरास आणि पूर्ण मंदिर हे सजवण्यात आलेलं आहे। आज सकाळपासूनच भाविक इथं खूप गर्दी करतायत बाप्पाच्या दर्शनासाठी आणि तुम्ही आता पाहताय गणपती बाप्पाचं दर्शन। दगडूशेठ हलवाई आजचं अंगारकी संकष्टी निमित्तचं सुंदर दर्शन तुम्हाला टॉप न्यूजच्या माध्यमातून बघायला मिळतं। आतमध्ये आणखी कार्यक्रम सुरू आहेत, तुम्ही ऐकू शकाल की आतमध्ये सतत गणपतीचं नामस्मरण केलं जात आहे। अनेक भाविक जे आहेत दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेत आहेत। अतिशय सुंदर असं हे मंदिर पुष्परचनेने सजवण्यात आलेलं आहे। दर्शन रांग सुद्धा फुललेली आहे। इथे खास व्यवस्था केलेली आहे, VIP दर्शनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। त्यासाठी पासेस उपलब्ध करून दिलेले आहेत मंदिराच्या वतीनं। एवढंच नाही तर सर्वांच्या सुरक्षेसाठी सर्व काही सुरळीत दर्शन भक्तांना मिळावं यासाठी खास व्यवस्था सुद्धा केलेली आहे। अनेक पोलीस इथं बंदोबस्तासाठी आहेत, तुम्ही पाहू शकता। इथे महिला आणि पुरुष दोन्ही बॉडीगार्ड सुद्धा अवेलेबल आहेत, बाउन्सर्स आहेत आणि खूप चोख बंदोबस्त आहे इथं दगडूशेठ मंदिराच्या आवारामध्ये। कॅमेरामन निलेश सह मी प्रेरणा परब खोत, टॉप न्यूज मराठी, पुणे। आज म्हणजे एवढा मी कृतज्ञ आहे गणरायांचा की अशा सणात त्यांनी पदसेवा दिली, म्हणजे विचारच नाही करू शकत, त्याच्या परे आहे। ही जी फिलिंग आहे, आमच्या पूर्ण फॅमिली बरोबर आम्ही आहोत आणि धन्य झालो आहे खरंच। दगडूशेठ गणपतीजींच्या ट्रस्टला आणि कार्यकर्त्यांना मनापासून आभार की अशा मोठ्या सणावर आज आम्हाला परत म्हणतोय पदसेवा दिली। माझ्या मायकोला आणि मला आणि आमच्या पूर्ण म्युझिशियन फॅमिलीला कोटी कोटी प्रणाम देवांना। काहीच मागायचं नाही, मोक्ष मागितला, कारण सगळंच आहे, सगळंच दिलंय देवानी। म्हणजे पण जर मोक्ष नसेल तर काय अर्थ नाही। आमच्या फॅमिलीच्या सगळ्यांना फक्त एकच हवंय, कारण बाकी सगळं वेस्ट ऑफ टाइम आहे, सगळ्याच वेस्ट ऑफ टाइम आहे। धन्यवाद। मी आता सध्या दगडूशेठ मंदिरामध्ये आहे आणि इथं अभिषेकाची तयारी सुरू झालेली होती। अनेक जणांनी इथं अभिषेक केलाय। माझ्यासोबत आता औंधचे भाविक आहेत। सर, काय सांगाल, आज अंगारकी संकष्टी आहे, चतुर्थी आहे आणि त्या दिवशी दगडूशेठच्या मंदिरात अभिषेक करण्याची म्हणजे एक चांगली संधी मिळाली, काय सांगाल? हो, अतिशय खूपच म्हणजे आमच्यासाठी खूप सुवर्ण दिवस आहे, कारण आम्हाला अभिषेक करण्याची जी संधी मिळाली तसा वेळेला हा फार मोठा योग आहे। आणि श्रावणातला म्हणजे चतुर्थी येणं आणि त्यावेळी आम्हाला मंदिरात बसून पूजा करणं हे खरं आमचं मोठं भाग्य आहे। आम्ही गणपतीचा खूप अखंड भक्त आहे, नेहमी गणपतीच्या मंदिरात असतो, पण आज खरंच आम्हाला खूप चांगला योग आला आहे आणि अभिषेकला आम्हाला बसायला संधी मिळाली, त्याबद्दल मी मंडळाचे खूप आभार मानतो। आज त्यांनी गणेश याग आणि अभिषेकची सोय उत्तम केली आहे। ज्या ज्या भक्तांची इच्छा आहे स्वतः बसून गणेश याग करण्याची, त्यांनाही खूप सुवर्ण संधी मंडळाने उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे अतिशय खूप आनंद वाटत आहे। खरं तर आज श्रावणातली अंगारकी चतुर्थी आहे, काय सांगाल? आज खूप मोठा दिवस आहे असं मानलं जातं।
श्रावणातल्या अंगारकी चतुर्थीला जे साधारण कधीही भक्त पूजा म्हणजे ज्यांना उपास करायचा त्रास होतो ते सुद्धा आजचा उपास करून देवाची सेवा करायचा त्यांना एक योग येतो आणि त्या योगाचा सगळेजण पुरेपूर त्याचा उपभोग घेतात आणि त्याच्यातनं आपल्याला देवाची सेवा करायची जेव्हा आपल्याला म्हणजे संधी मिळते तेव्हा त्या भक्तांनी आवश्यक ती संधी घ्यावी आणि देवाची सेवा परिपूर्ण मनापासून मनोभावे करावी. अगदी त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज आम्हा उभयतांना जे अभिषेकाचा आज आम्हाला संधी मिळाली आहे ते आम्ही आज नाव नोंदवलेलं नव्हतं, कारण अचानकरित्या आम्हाला एका यांच्या मित्राचा फोन आला की आम्हाला काही कारणास्तव बसता येत नाहीये तर तुम्ही येऊन बसा. आणि आज आम्हाला त्या भक्तीचा आज आम्हाला एक म्हणजे प्रचिती आलेली आहे, गणपतीने आम्हाला प्रचिती दिली आहे, त्याच्यासाठी मी गणरायाचे मनापासून आभार मानत आहे. थँक्यू सो मच तुमच्या प्रतिक्रियांनी. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज या श्रावण मासात असणाऱ्या एकमेव अंगारकी चतुर्थी निमित्त भक्तांची अलोट गर्दी आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी इथे झालेली आपल्याला दिसते. पहाटे 3 वाजता गणपती बाप्पांना ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक करण्यात आला आणि आता पहाटे 4 ते 6 या वेळेमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध पार्श्वगायक श्री कुणाल गांजावाला यांचा स्वराभिषेक हा गणरायांना संपन्न झाला. अतिशय आनंदाचं उत्साहाचं असं वातावरण मंदिरामध्ये आहे. मंदिराला फुलांची अतिशय विलोभनीय अशी सजावट करण्यात आलेली आहे, विशेष करून मोरांची सजावट करण्यात आलेली आहे आणि हा वर्षातली एकमेव अंगारकी असल्यामुळे भक्तांचा विलक्षण उत्साह दिसतोय. या अंगारकी चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय गणेश. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.